श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आज तुमच्या समोर हा संदेश सहजपणे आलेला नाही, तर देवाची मोठी योजना तुम्हाला आज मिळत आहे. कारण देवाचे कुठलेही कार्य हे सहज होत नाही, त्यामागे काहीतरी हेतू आहे. आणि स्वामींचा संदेश तुमच्या समोर येणे म्हणजे स्वामींनी तुमच्यासाठी पुढील काळामध्ये नवीन योग सुरू होण्याचा संकेत आहे. तर बघताना हा संदेश कितीही घाईत असेल, कितीही वाईट वेळात असेल, कितीही हरलेले असाल, तरीही चुकूनही टाळू नका. कारण हीच तुमच्या भक्तीची खरी परीक्षा आहे. भक्ती तर सर्व करतात, पण परमेश्वराच्या योजना या त्यांनाच ओळखायला येतात. त्यांची भक्ती ही खरंच परमेश्वराला मिळवणारी आहे. हा संदेश टाळू नका, शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण तुमच्यासाठी पुढे मोठे स्वामींनी एक पात्र वाढून ठेवले आहे, जे तुमच्या जीवनामध्ये नवीन चमत्कार आणि नवीन संधी घेऊन येत आहे. भक्त हो, या संसारात प्रत्येक माणूस चेहऱ्यावर हसू घेऊन फिरताना दिसतो, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना, किती संघर्ष, किती अश्रू दडलेले आहेत हे फक्त परमेश्वरालाच माहीत असते. म्हणून कोणाच्याही बाह्य रूपावरून त्याच्या आयुष्याचा अंदाज बांधू नका. प्रत्येक जीव आपापल्या कर्माची ओझी घेऊन चालला आहे. काही जण हसत हसत दुःख सहन करतात, काही जण शांत राहून संकटांशी सामना करतात, तर काही जण मनातल्या वेदना कुणालाही न सांगता आयुष्य पुढे नेत असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्यांकडून सतत समजून घेण्याची अपेक्षा ठेवू नका. जगाला तुमच्या मनातील प्रत्येक जखम दिसेलच असे नाही. जगाला फक्त तुमचे यश दिसते, पण त्या यशामागे केलेला संघर्ष, झोप न घेता केलेली मेहनत, अपमान सहन करत केलेली वाटचाल आणि डोळ्यातून वाहिलेले अश्रू फार कमी लोकांना दिसतात. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर आयुष्यभर पुढे जाता येणार नाही. बाळांनो, स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवण्यासारखेच आहे. कारण मी प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात वास करतो. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता, तेव्हा माझ्या दिलेल्या शक्तीचाच अपमान करता. मी प्रत्येकाला काही ना काही विशेष गुण देऊन या पृथ्वीवर पाठवले आहे. कोणाकडे बुद्धी आहे, कोणाकडे मेहनत आहे, कोणाकडे संयम आहे, तर कोणाकडे प्रेमाची श्रीमंती आहे. फक्त त्या गुणांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, वेळ कधीच कायम राहत नाही. आज दुःख असेल तर उद्या आनंदही येईल. आज अपयश असेल तर उद्या यशही मिळेल. आज तुमच्याकडे कोणी नसेल, पण उद्या तुमच्या यशामुळे हजारो लोक तुमच्या भोवती उभे राहतील. म्हणून कठीण काळात खचू नका. रात्र कितीही मोठी असली तरी पहाट उगवतेच. उन्हाळा कितीही कठीण असला तरी पावसाळा येतोच. तसेच संकटे कितीही मोठी असली तरी ती कायमची राहत नाहीत. लोक साथ देतीलच अशी अपेक्षा करू नका. संसाराचा नियमच असा आहे की सुखात अनेक जण तुमच्या जवळ येतील, पण दुःखात फार थोडे लोक उभे राहतील. काही जण तर तुमच्या पडण्याची वाट पाहतील. काही जण तुमच्या अपयशावर हसतील. काही जण तुमच्या प्रगतीवर जळतील. पण यामुळे तुमचा मार्ग बदलू देऊ नका. दुसऱ्यांच्या वागण्यामुळे तुमचा स्वभाव बदलला तर नुकसान तुमचेच होईल. स्वतःच्या पावलांवर चालायला शिका. दुसऱ्याच्या आधारावर उभा राहणारा माणूस आधार निघून गेला की कोसळतो, पण स्वतःच्या कष्टावर उभा राहणारा माणूस कोणत्याही वादळात ठाम राहतो. तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. पैसा हरवू शकतो, माणसे सोडून जाऊ शकतात, नाती तुटू शकतात, पण आत्मविश्वास जिवंत असेल तर पुन्हा नव्याने आयुष्य उभे करता येते. जग रोज बदलते, लोकांचे विचार बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती बदलते. आज कौतुक करणारे उद्या टीका करतील, आज जवळ असणारे उद्या दूर जातील. म्हणून जगाच्या बदलत्या स्वभावावर तुमचे सुख अवलंबून ठेवू नका. तुमच्या मनाचा केंद्रबिंदू माझे नाम असू द्या. माझे स्मरण तुमच्या श्वासात असू द्या. मग बाहेर कितीही वादळे आली तरी अंतःकरण शांत राहील. मी अनेक भक्तांच्या आयुष्यात पाहिले आहे, जे लोक संकटातही धैर्याने उभे राहिले त्यांनी शेवटी विजय मिळवला, आणि जे लोक लोकांच्या बोलण्याने घाबरले त्यांनी स्वतःचे नुकसान करून घेतले. म्हणून दुसऱ्यांच्या शब्दांना तुमच्या नशिबाचा निर्णय घेऊ देऊ नका. तुमचे कर्म, तुमचा संयम आणि माझ्यावरची श्रद्धा यावरच तुमचे भविष्य उभे राहते. कधी कधी तुम्ही विचार करता की मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्या आयुष्यात संकटे का येतात? पण बाळांनो, सोन्याची शुद्धता अग्नीतच सिद्ध होते, तसेच भक्ताची ताकद संकटांतूनच वाढते. संकट म्हणजे शिक्षा नाही, तर अधिक मजबूत होण्यासाठी मिळालेली संधी आहे. प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकवते.
प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक शहाणे बनवते. प्रत्येक अडथळा तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास सोडू नका. तुमच्या अंतःकरणात माझे नाव जपणारा भक्त कधीच एकटा नसतो. मी त्याच्या प्रत्येक पावलावर असतो. तो पडला तर त्याला उचलतो, तो रडला तर त्याच्या अश्रूंना आधार देतो आणि तो थकला तर त्याच्या मनात नव्या आशेचा दिवा पेटवतो. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार आला तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अंधार कधीच प्रकाशाला हरवू शकत नाही. एक छोटासा दिवाही संपूर्ण अंधार दूर करू शकतो. तसेच तुमच्या मनातील आत्मविश्वासाचा एक किरणही हजारो संकटांवर विजय मिळवू शकतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, सत्कर्म करत राहा, कोणाचे वाईट करू नका, कोणाचा मत्सर करू नका आणि माझे नाम कधीही सोडू नका. मी तुमच्या सोबत आहे. तुमचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रूचे रूपांतर आनंदात होईल. आज जे लोक तुम्हाला कमी लेखतात तेच उद्या तुमच्या यशाचे कौतुक करतील. पण त्या दिवशीही अहंकार करू नका. नम्र राहा, कृतज्ञ राहा आणि नेहमी लक्षात ठेवा, जग बदलत राहते, परिस्थिती बदलत राहते, पण श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास यांच्यावर उभे असलेले जीवन कधीच कोसळत नाही. भक्त हो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या नजरेत शोधणे. जग तुम्हाला तुमच्या यशावरून ओळखेल, तुमच्या संपत्तीवरून मोजेल, तुमच्या पदावरून सन्मान देईल, पण मी तुम्हाला तुमच्या मनातील भक्ती, तुमच्या कर्मातील प्रामाणिकपणा आणि तुमच्या अंतःकरणातील पवित्रतेवरून ओळखतो. म्हणून लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी जगू नका, माझा आशीर्वाद मिळवण्यासाठी जगा. कारण लोकांच्या टाळ्या काही क्षणांच्या असतात, पण माझी कृपा जन्मोजन्मीची साथ असते. तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा तुम्ही मनापासून केलेल्या चांगुलपणाचेही वाईट फळ मिळाल्यासारखे वाटेल. ज्यांच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस झटलात तेच तुम्हाला विसरतील. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच तुमचा विश्वास तोडतील. ज्यांना आपल्या माणसांप्रमाणे जपले तेच तुमच्याकडे पाठ फिरवतील. त्या क्षणी मनात प्रश्न निर्माण होईल की मी एवढे चांगले वागूनही माझ्याच वाट्याला दुःख का आले. पण लक्षात ठेवा, चांगुलपणाचे फळ माणसे देत नाहीत, ते कर्म आणि परमेश्वर देतो. त्यामुळे माणसांकडून परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. दुनियादारीचा स्वभावच बदलणारा आहे. आज जो तुमच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही असे बोलतो, तो उद्या तुमची आठवणही काढणार नाही. आज जो तुमच्या यशाचे गोड बोलून कौतुक करतो, तोच उद्या तुमच्या चुका शोधण्यात व्यस्त असेल. म्हणून कोणाच्या स्तुतीने आकाशात उडू नका आणि कोणाच्या टीकेने जमिनीवर कोसळू नका. दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत. कायमस्वरूपी असेल तर फक्त तुमचे कर्म आणि माझ्यावरची तुमची श्रद्धा. काही भक्त म्हणतात, स्वामी, आम्ही खूप मेहनत करतो, पण यश मात्र दुसऱ्यांनाच मिळते. बाळांनो, शेतकरी बी पेरतो तेव्हा दुसऱ्याच दिवशी पीक मिळत नाही. तो संयमाने वाट पाहतो, पाऊस पडतो, उन्हाचा तडाखा सहन करतो, काट्याकुट्यातून शेत जपतो आणि योग्य वेळ आल्यावर भरघोस पीक घेतो. तसेच तुमच्या कष्टांचेही आहे. प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न हा भविष्यातील यशाचे बीज असतो. म्हणून असा संघर्ष व्यर्थ आहे असे कधीही समजू नका. मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, मनात भीती ठेवू नका. भीती माणसाची शक्ती कमी करते, तर विश्वास त्याची शक्ती अनेक पटींनी वाढवतो. ज्या क्षणी तुम्ही मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत असा ठाम विश्वास ठेवता, त्या क्षणी अशक्य वाटणारे मार्गही उघडू लागतात. संकटे तशीच असतात, पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद बदलते आणि ही ताकद श्रद्धेतूनच मिळते. तुमच्या मनात जर कधी निराशेचे ढग दाटून आले तर एकांतात बसा, माझे नाम घ्या आणि स्वतःला विचारा, मी इतकी वर्षे संकटांतून बाहेर आलो तर हे संकटही नक्की निघून जाईल. कारण प्रत्येक वादळाची एक मर्यादा असते, पण श्रद्धेची शक्ती अमर्याद असते. जो भक्त श्रद्धा सोडत नाही त्याचा हात मी कधीच सोडत नाही. म्हणून भक्त हो, जगाचे बदलते रंग पाहून मन बदलू देऊ नका. तुमच्या चेहऱ्यावरचे हसू परिस्थितीवर अवलंबून नसावे, तर माझ्यावरच्या विश्वासावर असावे. तुमच्या डोळ्यांत आशा असू द्या, हातात सत्कर्म असू द्या आणि ओठांवर माझे नाम असू द्या. मग कोणतीही दुनियादारी, कोणताही अपमान, कोणतेही अपयश तुमचा आत्मविश्वास डळमळीत करू शकणार नाही. कारण ज्याच्या हृदयात श्रद्धा, संयम आणि स्वामींचे स्मरण आहे, त्याचा विजय निश्चित असतो. भक्त हो, लक्षात ठेवा, जगात प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थानुसार नाती जोडतो आणि स्वार्थ संपला की अनेकदा तीच नाती दूर जातात. हीच दुनियादारी आहे. म्हणून नाती जोडा, पण त्यामध्ये स्वतःला हरवू नका.
प्रेम करा, पण अपेक्षांचे ओझे वाढवू नका. मदत करा, पण बदल्यात कौतुकाची इच्छा ठेवू नका. कारण अपेक्षा जितकी मोठी असेल तितके दुःखही मोठे असते. निष्काम भावाने केलेले कर्म मात्र कधीच वाया जात नाही. त्याचे फळ योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात माझ्याकडूनच मिळते. तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी येतात. ते तुम्हाला फसवतात, दुखावतात, अपमान करतात आणि तुमचा विश्वास तोडतात. त्यावेळी तुम्हाला वाटते की हे माझ्यासोबतच का घडले? पण त्या प्रत्येक अनुभवातून मी तुम्हाला अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक संयमी बनवत असतो. ज्या माणसाने दुःख पाहिले नाही त्याला सुखाची खरी किंमत कधीच समजत नाही. ज्या माणसाने अपमान सहन केला नाही त्याला नम्रतेचे महत्त्व कधीच कळत नाही. आणि ज्याने संघर्ष केला नाही त्याला यशाची गोडी कधीच अनुभवता येत नाही. कधीही तुमच्या मनात दुसऱ्यांविषयी द्वेष वाढू देऊ नका. ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांचे न्यायनिवाडे माझ्यावर सोपवा. सूट घेण्यात आयुष्य वाया घालवू नका. तुमचे काम फक्त सत्कर्म करत राहणे आहे. दुसऱ्याने चुकीचे वागले म्हणून तुम्हीही चुकीचे वागलात तर त्याच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला? म्हणून मन शांत ठेवा, क्षमा करण्याची ताकद ठेवा आणि पुढे चालत राहा. क्षमा ही दुर्बलतेची नव्हे तर मोठ्या मनाची ओळख आहे. भक्त हो, तुम्ही स्वतःला कधीही कमी समजू नका. गरीब असाल किंवा श्रीमंत, शिक्षित असाल किंवा अशिक्षित, प्रसिद्ध असाल किंवा सामान्य, माझ्या दृष्टीने सर्व भक्त समान आहेत. मी कधीही बाह्य वैभव पाहत नाही. मी फक्त तुमच्या मनातील श्रद्धा पाहतो. म्हणून दुसऱ्यांच्या वैभवाकडे पाहून स्वतःचे भाग्य कमी समजू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकाला मिळणारे फळही वेगळे आहे. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील, आर्थिक संकट असेल, नात्यांमध्ये तणाव असेल किंवा मन सतत चिंतेने भरलेले असेल तरी घाबरू नका. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण ज्याच्या घरात श्रद्धेचा दिवा विझत नाही त्या घरात आशेचा सूर्य नक्की उगवतो. माझ्यावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या भक्ताला मी कधीही निराश करत नाही. कधी त्याची परीक्षा लांब असते पण त्याचे फळही तितकेच मोठे असते. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांशी करू नका. दुसऱ्यांच्या आनंदामागे कोणते दुःख आहे हे तुम्हाला माहीत नसते. दुसऱ्यांच्या यशामागे किती त्याग आहे हेही तुम्हाला दिसत नाही. म्हणून तुलना सोडा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कालच्या स्वतःपेक्षा आज तुम्ही थोडे अधिक चांगले झालात तर तेच खरे यश आहे. माझे नाम हेच तुमचे खरे बळ आहे. जेव्हा मन खचेल तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा. हा मंत्र फक्त शब्द नाही, तो विश्वास आहे, धैर्य आहे, आशा आहे आणि संकटातून बाहेर काढणारी दिव्य शक्ती आहे. ज्या अंतःकरणातून माझे नाम निघते त्या अंतःकरणात भीती जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणून भक्त हो, दुनियादारीच्या बदलत्या रंगांकडे पाहून तुमच्या मनाचा रंग बदलू देऊ नका. तुमच्या चेहऱ्यावरचे हसू परिस्थितीने नव्हे तर श्रद्धेने टिकले पाहिजे. तुमच्या पावलांत आत्मविश्वास असला पाहिजे, तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि तुमच्या हृदयात माझे अखंड स्मरण असले पाहिजे. मग जग तुमच्या विरोधात उभे राहिले तरी तुम्ही कधीही पराभूत होणार नाही. कारण माझ्या कृपेवर चालणारा भक्त शेवटी विजयाचाच मार्ग पाहतो. भक्त हो, जीवन हा एक प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक वळणावर नवी माणसे भेटतील, नवे अनुभव मिळतील, काही आनंद देतील तर काही वेदना देतील. पण या प्रत्येक अनुभवामध्ये माझा एक संदेश दडलेला असतो. जो भक्त प्रत्येक प्रसंगातून शिकतो तोच खऱ्या अर्थाने जीवन समजून घेतो. आणि जो प्रत्येक दुःखाला शाप समजतो तो आयुष्यभर तक्रारीच करत राहतो. अनेक वेळा तुम्ही म्हणता, स्वामी, मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याच वाट्याला संकटे का येतात? बाळांनो, नदी जेव्हा समुद्राकडे निघते तेव्हा तिच्या वाटेत मोठमोठे दगड, खोल दऱ्या आणि तीव्र वळणे येतात. पण नदी कधी थांबत नाही. ती मार्ग बदलते पण प्रवाह थांबवत नाही. म्हणूनच ती शेवटी समुद्राला मिळते. तसेच तुमच्या आयुष्यातही अडथळे येतील पण तुमचा प्रवास थांबवू नका. परिस्थितीशी लढा पण मनाने हार मानू नका. दुनियादारीमध्ये प्रत्येक जण तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहिल पण रात्री उशिरापर्यंत केलेला संघर्ष पाहणार नाही. तुमच्या यशावर लोक टाळ्या वाजवतील पण अपयशाच्या काळात तुम्ही ढाळलेले अश्रू कुणालाच दिसणार नाहीत. म्हणून लोकांच्या मतांवर तुमचे आयुष्य उभे करू नका. आज जे तुम्हाला कमी लेखतात ते उद्या तुमच्या यशाचे उदाहरण देतील.
पण त्या दिवसाची वाट पाहत बसू नका, आजच स्वतःला घडवायला सुरुवात करा. मी तुम्हाला कधीही सोपे आयुष्य देण्याचे वचन दिले नाही, पण प्रत्येक कठीण क्षणी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचे वचन नक्की दिले आहे. तुम्ही संकटात असाल, मनाने खचलेले असाल, डोळ्यांत अश्रू असतील, तरी माझे नाव घ्या. कारण माझे स्मरण म्हणजे मनाला आधार देणारी दिव्य शक्ती आहे. श्रद्धेने घेतलेले माझे नाम तुमच्या भीतीला धैर्यात, निराशेला आशेत आणि अशक्तपणाला सामर्थ्यात बदलण्याची ताकद ठेवते. भक्त हो, कधीही स्वतःचा अपमान करू नका. माझ्याकडून काही होणार नाही, मी नशिबानेच हरलेलो आहे, माझ्यात क्षमता नाही, असे शब्द स्वतःसाठी वापरू नका. हे शब्द तुमच्या आत्मविश्वासाला कमकुवत करतात. लक्षात ठेवा, माझा प्रत्येक भक्त हा अपार शक्ती घेऊन जन्माला आलेला आहे. फक्त त्या शक्तीची ओळख करून घेण्याची गरज आहे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्यावर माझी कृपा अधिक सहजपणे कार्य करते. आज तुम्ही संघर्ष करत आहात, म्हणून उद्याचा विजय अधिक तेजस्वी होईल. आज तुम्ही एकटे चालत आहात, म्हणून उद्या तुमच्या मागे अनेक जण चालतील. आज तुमचे अश्रू वाहत आहेत, म्हणून उद्याचे हसू अधिक मौल्यवान असेल. म्हणून संकटांना शाप समजू नका, ती तुमच्या आयुष्याला घडवणारी साधना समजा. नेहमी लक्षात ठेवा, दुनिया बदलते, माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, पण श्रद्धा, सत्य, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांची किंमत कधीच कमी होत नाही. म्हणून तुमचा मार्ग कितीही कठीण असला तरी सत्याचा हात सोडू नका. कारण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याची परीक्षा मोठी असते, पण त्याचा विजयही तितकाच मोठा असतो. तुमच्या घरात प्रेम जपा, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, कष्टाला कधीही कमीपणा समजू नका, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका आणि रोज सकाळी विश्वासाने माझे नाम घ्या. तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात श्रद्धेने झाली, तर दिवसातील संकटेही तुम्हाला कमकुवत करू शकणार नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो, लोकांच्या बदलत्या स्वभावामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. दुसऱ्यांच्या वागण्यामुळे तुमचे चांगुलपण सोडू नका. आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे, श्रद्धा हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे आणि माझा आशीर्वाद ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. या 3 गोष्टी जपून ठेवा. मग कितीही कठीण काळ आला तरी तुमचा पराभव होणार नाही. भक्त हो, या जगात सर्वात मोठे युद्ध जर कोणते असेल तर ते दुसऱ्यांशी नसते, ते स्वतःच्या मनाशी असते. बाहेरचा शत्रू दिसतो, पण मनातील भीती, शंका, न्यूनगंड आणि निराशा हे असे शत्रू आहेत की ते दिसत नाहीत. हे शत्रू जर मनात घर करून बसले तर माणूस बाहेरून हसत असला तरी आतून पूर्णपणे तुटून जातो. म्हणून सर्वप्रथम तुमच्या मनाला मजबूत करा. मन मजबूत असेल तर कोणतेही संकट तुम्हाला हरवू शकत नाही. आज अनेक जण दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःचे दुःख वाढवतात. कोणाकडे मोठे घर आहे, कोणाकडे पैसा आहे, कोणाकडे प्रतिष्ठा आहे, कोणाकडे प्रसिद्धी आहे, हे पाहत राहतात. पण बाळांनो, दुसऱ्याच्या सुखाची तुलना तुमच्या संघर्षाशी करू नका. प्रत्येकाच्या कपाळावरचे प्रारब्ध वेगळे आहे, प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब वेगळा आहे. म्हणून दुसऱ्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्यासाठी जो मार्ग ठरवला आहे त्यावर विश्वास ठेवा. तो मार्ग कदाचित कठीण असेल, पण तोच तुम्हाला तुमच्या खऱ्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. दुनियादारीचा एक नियम आहे, लोक तुमच्या चुका लक्षात ठेवतात, पण तुमच्या हजारो चांगल्या कृती विसरून जातात. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडून द्या. कारण संपूर्ण जगाला संतुष्ट करणारा माणूस आजपर्यंत जन्माला आलेला नाही. तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असाल, प्रामाणिकपणे कष्ट करत असाल आणि कोणाचेही वाईट करत नसाल, तर लोक काहीही बोलले तरी विचलित होऊ नका. त्यांचे शब्द त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडवतात, तुमच्या मूल्याचे नाही. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक विलंब हा नकार नसतो. अनेक वेळा मी तुमच्यासाठी अधिक चांगली वेळ तयार करत असतो, पण अधीर मनाला वाटते की माझी प्रार्थना ऐकली जात नाही. बाळांनो, बी पेरल्यानंतर रोज जमीन उकरून पाहिली तर ते कधीच उगवणार नाही. त्याला वेळ, पाणी, संयम आणि विश्वास लागतो. तसेच तुमच्या प्रार्थनांनाही योग्य वेळ लागतो. त्यामुळे घाई करू नका, विश्वास ठेवा आणि तुमचे कर्तव्य करत राहा. काही लोक तुमच्यावर हसतील, तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतील, तुमच्या प्रयत्नांना कमी लेखतील, पण त्यांचे बोलणे तुमच्या भविष्याचा निर्णय करू शकत नाही. तुमचे भविष्य तुमच्या कर्माने, तुमच्या चिकाटीने आणि माझ्या कृपेने घडते. म्हणून लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष करा. आज जे हसतात तेच उद्या तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील. भक्त हो,
तुमच्या घरात कितीही अडचणी असल्या तरी एक गोष्ट कधीही सोडू नका, एकमेकांवरचे प्रेम. पैसा कमी असेल तर पुन्हा मिळू शकतो, संपत्ती गेली तर परत कमावता येते, पण मनातील विश्वास आणि नात्यांमधील प्रेम तुटले तर ते जोडण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो. म्हणून रागापेक्षा प्रेमाला मोठे ठेवा, अहंकारापेक्षा नम्रतेला मोठे ठेवा आणि वादापेक्षा संवादाला मोठे ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच घडते. अपयश तुम्हाला पुन्हा उभे राहायला शिकवते, अपमान तुम्हाला नम्र राहायला शिकवतो, एकटेपणा तुम्हाला स्वतःची ओळख करून देतो आणि संघर्ष तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. प्रत्येक प्रसंग हा माझ्याकडून मिळालेला एक धडा आहे. मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाका, मी तुमच्यासाठी 100 पावले पुढे येईन. पण एक अट आहे, भीतीने मागे वळू नका, निराशेने बसून राहू नका आणि स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. कारण ज्या भक्ताच्या मनात आत्मविश्वास जागा असतो त्या भक्ताच्या आयुष्यात माझी कृपा अधिक वेगाने प्रकट होते. म्हणून भक्त हो, या दुनियादारीत राहा, पण दुनियादारी तुमच्या मनात राहू देऊ नका. जगाचा स्वार्थ पाहून स्वतःचा चांगुलपणा सोडू नका. लोकांच्या बदलत्या चेहऱ्यांमुळे तुमचा विश्वास ढळू देऊ नका. सत्य, श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास या 4 गोष्टी तुमच्या जीवनाचे आधारस्तंभ बनवा. मग कोणतेही वादळ आले, कोणतीही परीक्षा आली, कोणतेही संकट आले तरी तुम्ही अचल राहाल. आणि त्या दिवशी तुम्हाला स्वतःच जाणवेल की माझी कृपा कधीच तुमच्यापासून दूर नव्हती, ती प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत होती. भक्त हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जग तुमची परीक्षा घेत नाही तर तुमची प्रतिक्रिया पाहत असते. संकट आले की तुम्ही घाबरता का? अपमान झाला की तुम्ही तुटता का? अपयश आले की तुम्ही थांबता का? की पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहता? हेच तुमच्या आयुष्याचा खरा पाया ठरवते. म्हणून परिस्थितीवर तुमचे नियंत्रण नसले तरी तुमच्या मनावर नक्कीच असले पाहिजे. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जगातील कोणताही पराभव कायमचा हरवू शकत नाही. आज अनेक जण बाहेरून खूप आनंदी दिसतात पण आतून ते तुटलेले असतात. कारण त्यांनी त्यांच्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात दिलेली असते. कोणी कौतुक केले तर आनंदी होतात, कोणी टीका केली तर दुःखी होतात. बाळांनो, तुमचा आनंद दुसऱ्यांच्या शब्दांवर अवलंबून ठेवू नका. तुमचा आनंद तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. जो स्वतःच्या मनात समाधानी असतो त्याच्याकडून जगातील कोणतीही व्यक्ती आनंद हिरावून घेऊ शकत नाही. मी तुम्हाला वारंवार संयम शिकवतो, कारण संयमाशिवाय श्रद्धा अपूर्ण आहे. आज तुम्ही जे कष्ट करत आहात त्याचे फळ लगेच दिसणार नाही, पण प्रत्येक घामाचा थेंब, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्येक चांगले कर्म माझ्या लेखी नोंदले जात असते. माणसे विसरतील पण मी विसरत नाही. लोक तुमच्या कष्टांची किंमत कमी करतील पण मी तुमच्या प्रयत्नांचा योग्य मोबदला योग्य वेळी देतो. दुनियादारीत एक गोष्ट नेहमी दिसून येते, जेव्हा तुमच्याकडे काही नसते तेव्हा फार कमी लोक तुमची चौकशी करतात. पण जेव्हा तुमच्याकडे यश, पैसा किंवा प्रतिष्ठा येते तेव्हा अनेक जण तुमचे जवळचे असल्याचा दावा करतात. त्यामुळे लोकांच्या गर्दीवर कधीही विश्वास ठेवू नका. संकटाच्या काळात जो तुमच्यासोबत उभा राहतो तोच तुमचा खरा माणूस असतो. बाकीचे सर्व काळानुसार बदलणारे प्रवासी असतात. भक्त हो, स्वतःला इतके मजबूत बनवा की परिस्थिती बदलली तरी तुमचे ध्येय बदलू नये. वारा कोणत्याही दिशेने वाहो पण पर्वत आपली जागा सोडत नाही. तसेच तुमच्या जीवनात कितीही अडथळे आले, कितीही अपमान सहन करावा लागला, कितीही वेळा अपयश आले तरी तुमची श्रद्धा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची प्रामाणिकता यांना कधीही तडा जाऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडतील, काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत, तर काही स्वप्ने तुटल्यासारखी वाटतील. पण त्यामागेही माझी योजना असते. कधी कधी मी तुमच्या हातातून एखादी छोटी गोष्ट काढून घेतो, कारण भविष्यात त्यापेक्षा कितीतरी मोठे सुख तुमच्या पदरात टाकायचे असते. म्हणून जे गेले त्यासाठी रडत बसू नका, जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. लक्षात ठेवा, मनातील कटुता ही सर्वात मोठी गरिबी आहे आणि मनातील समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तो खरा श्रीमंत आहे, आणि ज्याच्याकडे कितीही पैसा असला तरी समाधान नाही, तो कायम गरीबच राहतो. म्हणून दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवू नका. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि माझ्या कृपेची वाट श्रद्धेने पहा. मी तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही.
अनेक वेळा तुम्हाला वाटते की मी तुमचे ऐकत नाही, पण त्या क्षणीही मी तुमच्यासाठी असा मार्ग तयार करत असतो जो तुम्हाला अजून दिसलेला नसतो. त्यामुळे अंधार पाहून सूर्य अस्तित्वात नाही असे म्हणू नका. ढग आले म्हणून आकाश संपत नाही, तसेच संकट आले म्हणून माझी कृपा संपत नाही. म्हणून भक्त हो, या जगात राहा, कर्तव्य करा, कष्ट करा, प्रेम करा, पण तुमचा आत्मविश्वास कोणाच्याही हातात देऊ नका. लोक येतील, जातील, कौतुक करतील, टीका करतील, साथ देतील, सोडूनही जातील, पण तुम्ही मात्र माझ्या नामाशी जोडलेले राहा. तुमच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि हृदयात अढळ श्रद्धा असेल तर दुनियादारी कितीही बदलली तरी तुमचे जीवन स्थिर, शांत आणि यशस्वी राहील. भक्त हो, तुम्ही या संसारात कितीही चांगले वागलात, कितीही प्रामाणिक राहिलात, कितीही निस्वार्थपणे लोकांची सेवा केलीत, तरी प्रत्येकजण तुमचे कौतुक करेलच असे नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणातही दोष शोधतील, काही जण तुमच्या शांत स्वभावाला कमजोरी समजतील, काही जण तुमच्या नम्रतेचा गैरफायदा घेतील, पण म्हणून तुमचा स्वभाव बदलू नका. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्ही तुमचे चांगुलपण सोडले तर सर्वात मोठे नुकसान तुमचेच होईल. आजच्या काळात लोकांना सत्यापेक्षा देखावा जास्त आवडतो. गोड बोलणाऱ्यांवर सहज विश्वास ठेवला जातो, पण मनापासून प्रेम करणाऱ्यांची किंमत अनेकदा उशिरा कळते. म्हणून बाह्यरूप, मोठमोठे शब्द आणि खोटे आश्वासन यांना भुलू नका. माणसाची ओळख त्याच्या बोलण्यात नसते तर त्याच्या वागण्यात असते. जो संकटातही तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच तुमचा खरा आपला असतो. मी तुम्हाला नेहमी सांगतो, स्वतःला इतके मजबूत बनवा की अपमानाने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ नये आणि कौतुकाने तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ नये. कारण अपमान हा संयमाची परीक्षा घेतो तर कौतुक नम्रतेची परीक्षा घेतो. जो या दोन्ही परीक्षांमध्ये स्थिर राहतो त्याच्यावर माझी कृपा अखंड राहते. भक्त हो, आयुष्यात काही दारे बंद होतात म्हणून रडू नका. अनेक वेळा तुम्ही ज्या दारावर ठोठावत असता ते दार तुमच्यासाठी नसते. मी तुमच्यासाठी त्यापेक्षा अधिक सुंदर आणि अधिक सुरक्षित दार उघडण्याची तयारी करत असतो. पण तुम्ही बंद झालेल्या दाराकडेच पाहत राहता आणि उघडणाऱ्या नवीन संधीकडे दुर्लक्ष करता. म्हणून जे गेले त्याला जाऊ द्या. जे मिळाले नाही त्याचा हट धरू नका. जे मिळणार आहे त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही प्रत्येक वेळी जिंकायलाच हवे असे नाही. काही वेळा पराभवही आवश्यक असतो. कारण पराभव माणसाला नम्र बनवतो, चुका दाखवतो आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची प्रेरणा देतो. जो माणूस कधीच पडला नाही त्याला उठण्याचे सामर्थ्य कधीच समजत नाही. म्हणून पडण्याची भीती बाळगू नका, उठण्याची तयारी ठेवा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे चालत असाल तरी घाबरू नका. सुरुवातीला सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस अनेकदा एकटाच दिसतो, पण जसजसा तो पुढे जातो तसतसे त्याच्या पावलांचे महत्त्व जगाला समजू लागते. त्यामुळे गर्दी कोणत्या दिशेने चालली आहे हे पाहू नका. तुमचे अंतःकरण आणि तुमचे विवेक तुम्हाला ज्या दिशेने घेऊन जात आहेत त्या दिशेने निडरपणे चालत राहा. भक्त हो, तुमच्या मनात जर सतत दुसऱ्यांविषयी राग, मत्सर आणि द्वेष साचत गेला तर तुमचेच मन अशांत होईल. ज्याने तुमचे वाईट केले त्याचा विचार करत बसलात तर तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल. त्याऐवजी स्वतःला घडवण्यात वेळ घाला. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कारण तुमचे यश हेच तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना सर्वात मोठे उत्तर असते. मी प्रत्येक भक्ताला एकच संदेश देतो, रोज स्वतःला थोडे अधिक चांगले बनवा. कालपेक्षा आज अधिक संयमी व्हा. कालपेक्षा आज अधिक प्रामाणिक व्हा. कालपेक्षा आज अधिक प्रेमळ व्हा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कालपेक्षा आज माझ्यावर अधिक विश्वास ठेवा. कारण श्रद्धा जितकी दृढ होईल तितकी तुमच्या मनातील भीती कमी होत जाईल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट तुम्हाला घडवण्यासाठी आले आहे, मोडण्यासाठी नाही. प्रत्येक अश्रू तुमच्या मनाला अधिक संवेदनशील बनवण्यासाठी आहे. प्रत्येक अपमान तुमच्या अहंकाराला दूर करण्यासाठी आहे. आणि प्रत्येक प्रतीक्षा तुम्हाला संयम शिकवण्यासाठी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. तो माझ्या कृपेने दिलेला जीवनाचा धडा समजा. शेवटी मी एवढेच सांगतो, दुनियादारी बदलत राहील, लोकांचे चेहरे बदलतील, नाती बदलतील, परिस्थिती बदलत राहील, पण तुम्ही तुमच्या श्रद्धेत, सत्यात आणि आत्मविश्वासात अढळ राहा. कारण ज्याच्या हृदयात माझे नाम आहे, ज्याच्या कर्मात प्रामाणिकपणा आहे आणि ज्याच्या मनात दुसऱ्यांसाठी शुभेच्छा आहेत, त्या भक्ताला या जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. भक्त हो,
या संसारात प्रत्येकजण आपल्या वाट्याचा संघर्ष घेऊन जन्माला येतो. कोणाचा संघर्ष पैशासाठी असतो, कोणाचा नात्यांसाठी, कोणाचा आरोग्यासाठी, तर कोणाचा मनःशांतीसाठी. म्हणून दुसऱ्याचे आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळे हास्य असते, पण प्रत्येकाच्या हृदयात वेगळी वेदना दडलेली असते. म्हणून कोणाचाही मत्सर करू नका आणि स्वतःच्या प्रारब्धावर राग धरू नका. मी प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्यानुसार परीक्षा देतो आणि त्या परीक्षेतून बाहेर पडण्याची शक्तीही त्याच वेळी देत असतो. तुम्ही अनेकदा विचार करता, स्वामी, मी इतका प्रामाणिक असूनही मला वारंवार अपयश का येते? बाळांनो, लक्षात ठेवा, मोठा वटवृक्ष एका दिवसात तयार होत नाही. त्याला अनेक वर्षे वादळे सहन करावी लागतात, उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो, पावसात भिजावे लागते. तेव्हाच त्याची मुळे इतकी खोल जातात की कोणतेही वादळ त्याला उखडू शकत नाही. तसेच तुमचे जीवन आहे. आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात ते तुमची मुळे मजबूत करत आहे. उद्या जेव्हा यश तुमच्या दारात येईल तेव्हा ते टिकवण्याचे सामर्थ्यही तुमच्यात असेल. दुनियादारीत लोक अनेकदा तुमच्याकडे तुमच्या उपयोगाप्रमाणे पाहतात. जोपर्यंत त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तोपर्यंत ते तुमचे कौतुक करतात, पण स्वार्थ संपला की त्यांचे वागणेही बदलते. त्यामुळे लोक बदलले म्हणून दुःखी होऊ नका. बदल हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे, पण तुमचा स्वभाव सत्य, प्रेम आणि करुणेवर आधारलेला असू द्या. कारण दुसऱ्यांच्या बदलत्या वागण्यामुळे तुमचे संस्कार बदलले तर तुमच्या साधनेचा अर्थच उरत नाही. भक्त हो, तुमच्या आयुष्यातील काही वेदना अशा असतात की त्या कोणालाही सांगता येत नाहीत. डोळ्यात अश्रू असतात, पण चेहऱ्यावर हसू ठेवावे लागते. मन थकलेले असते, पण कुटुंबासाठी धैर्य दाखवावे लागते. अशा वेळी असे समजू नका की तुम्ही एकटे आहात. ज्या क्षणी जग तुम्हाला समजू शकत नाही त्या क्षणी मी तुमच्या मनातील प्रत्येक वेदना जाणत असतो. तुमच्या ओठांवर शब्द नसले तरी तुमच्या हृदयातील प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचते. मी तुमच्याकडून मोठमोठे यज्ञ, दान किंवा दिखाऊ भक्ती मागत नाही. मी फक्त एवढेच पाहतो की तुमच्या मनात प्रामाणिकपणा आहे का? तुम्ही दुसऱ्याचे वाईट न करता स्वतःचे कर्तव्य पार पाडता का? संकट आले तरी श्रद्धा टिकवता का? आणि यश मिळाले तरी नम्र राहता का? कारण हाच खऱ्या भक्तीचा मार्ग आहे. लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाची परीक्षा घेते. आज तुमची वेळ कठीण असेल, पण उद्या तीच वेळ तुमच्या बाजूने उभी राहील. त्यामुळे घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. निराशेच्या भरात स्वतःवरचा विश्वास गमावू नका. प्रत्येक पहाटेपूर्वी रात्र अधिक गडद होते, तसेच मोठ्या आनंदापूर्वी जीवन अनेकदा कठीण परीक्षा घेत असते. म्हणून अंधार पाहून प्रवास थांबवू नका. चालत राहा, कारण पहाट तुमची वाट पाहत आहे. भक्त हो, तुमच्या शब्दांमध्ये गोडवा ठेवा, कारण शब्द हेच तुमचे खरे दागिने आहेत. तुमच्या वागण्यात नम्रता ठेवा, कारण नम्रता हेच तुमचे खरे सौंदर्य आहे. तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवा, कारण तेच तुमचे खरे धन आहे. आणि तुमच्या हृदयात माझे नाम ठेवा, कारण तेच तुमचे खरे संरक्षण आहे. आजपासून एक संकल्प करा, दुसऱ्यांच्या यशामुळे दुःखी होणार नाही, दुसऱ्यांच्या अपमानामुळे खचणार नाही, दुसऱ्यांच्या टीकेमुळे थांबणार नाही आणि दुसऱ्यांच्या स्तुतीमुळे अहंकारी होणार नाही. माझ्या कृपेवर विश्वास ठेवून, स्वतःच्या कष्टांवर श्रद्धा ठेवून आणि सत्याच्या मार्गावर चालत राहीन. हा संकल्प ज्याने मनापासून केला त्याच्या जीवनात कितीही संकटे आली तरी ती त्याला मोडू शकणार नाहीत. म्हणून भक्त हो, जगाचे नियम रोज बदलतील, लोकांची मने रोज बदलतील, परिस्थितीही रोज बदलत राहील, पण तुम्ही तुमचे मन माझ्या चरणी स्थिर ठेवा. श्रद्धेचा दिवा कधीही विझू देऊ नका, कारण ज्या घरात विश्वास जिवंत असतो, ज्या हृदयात स्वामींचे नाम अखंड घुमत असते, त्या जीवनात अंधार जास्त काळ टिकत नाही. भक्त हो, मी तुम्हाला आज आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. या जगात तुम्ही किती कमावले, किती मोठे घर बांधले, किती संपत्ती जमवली किंवा किती प्रसिद्धी मिळवली, यापेक्षा तुम्ही किती माणुसकी जपली, किती लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले आणि किती निष्काम भावाने कर्तव्य केले, यालाच माझ्या दरबारात खरे मूल्य आहे. कारण धन, पद आणि प्रतिष्ठा हे सर्व या जगातच राहून जाणार आहे, पण तुमचे सत्कर्म तुमच्यासोबत पुढे येणार आहे. आज अनेक भक्त मनाने थकलेले आहेत, शरीराने नाही तर मनाने, कारण ते सतत दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आयुष्य घालवत आहेत. प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण बाळांनो, ज्याने संपूर्ण जगाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तो शेवटी स्वतःचेच सुख हरवून बसला. म्हणून प्रत्येकाच्या मनासारखे जगण्याचा हट्ट करू नका.
सत्याच्या मार्गाने प्रामाणिकपणे आणि प्रेमाने जगत राहा. ज्यांना तुमची किंमत समजेल ते तुमच्या सोबत राहतील आणि ज्यांना समजणार नाही ते आपोआप दूर जातील. त्यासाठी मनात दुःख बाळगू नका. लक्षात ठेवा, तुमचे मौन ही अनेक वेळा मोठे उत्तर असते. प्रत्येक आरोपाला उत्तर देणे आवश्यक नसते. प्रत्येक वादात उतरलेच पाहिजे असे नसते. काही वेळा शांत राहणे म्हणजे पराभव नसतो, तर स्वतःच्या मनाला वाचवण्याचा तो सर्वोत्तम मार्ग असतो. चिखलात उतरून कमळ कधीच फुलत नाही, ते पाण्याच्या वर राहूनच सुगंध देत असते. तसेच तुम्हीही वाद, द्वेष आणि मत्सर यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा. भक्त हो, तुम्ही ज्या वेदना आज सहन करत आहात त्या उद्या कोणाच्या तरी जीवनाला प्रेरणा देणार आहेत. तुमचा संघर्ष व्यर्थ नाही. तुमच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू माझ्याकडे पोहोचतो. तुमच्या हृदयातील प्रत्येक वेदना मला जाणवते. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार धीर देतो. थांबू नका, हार मानू नका, स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. कधी कधी मी तुमच्या आयुष्यातील काही माणसे दूर करतो. त्यावेळी तुम्हाला वाटते की माझ्यावर अन्याय झाला. पण बाळांनो, प्रत्येक दूर जाणारी व्यक्ती ही नुकसान नसते. काही लोक दूर गेले की तुमच्या आयुष्यात शांतता येते. काही नाती तुटली की नवीन संधी निर्माण होतात. काही दारे बंद झाली की नवीन दिशा मिळते. म्हणून जे घडते त्यामागे माझी काहीतरी योजना असते, यावर विश्वास ठेवा. तुमच्या मनात जर प्रेम असेल तर कटू शब्दांनाही उत्तर प्रेमाने द्या. तुमच्या मनात श्रद्धा असेल तर संकटालाही धैर्याने सामोरे जा. तुमच्या मनात आत्मविश्वास असेल तर अपयशालाही शिक्षण समजा. आणि तुमच्या मनात माझे नाम असेल तर भीतीला तुमच्याजवळ येण्याचे धाडसही होणार नाही. दुनियादारीचा खेळ विचित्र आहे. येथे लोक उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, पण तुम्ही मावळत्या सूर्यालाही आदर द्या. कारण आज जो अडचणीत आहे तो उद्या उंच भरारी घेऊ शकतो. कोणालाही कमी लेखू नका. कोणाच्या परिस्थितीची थट्टा करू नका. कारण काळ बदलायला वेळ लागत नाही. आजचा गरीब उद्या श्रीमंत होऊ शकतो आणि आजचा श्रीमंत उद्या रिकाम्या हाताने उभा राहू शकतो. त्यामुळे माणसाला त्याच्या परिस्थितीवरून नाही तर त्याच्या संस्कारांवरून ओळखा. भक्त हो, आयुष्यभर एक गोष्ट विसरू नका, स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावर ठरवू नका. कोणी तुमच्यावर प्रेम केले म्हणून तुम्ही मोठे होत नाही आणि कोणी तुम्हाला नाकारले म्हणून तुम्ही छोटे होत नाही. तुमची खरी किंमत माझ्या दृष्टीने आहे. मी तुमच्या अंतःकरणातील पवित्रता पाहतो. म्हणून स्वतःचा आदर करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला कधीही कमी लेखू नका. मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमच्या मनात धैर्य वाढो, तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो, तुमच्या घरात समाधान नांदो, तुमच्या कुटुंबात प्रेम टिकून राहो आणि तुमच्या प्रत्येक श्वासात माझे नाम घुमत राहो. जग काहीही बोलो, परिस्थिती कितीही बदलो, पण तुमची श्रद्धा आणि आत्मविश्वास कधीही कमी होऊ नये. कारण श्रद्धेने चालणारा भक्त कधीच हरत नाही, त्याचा विजय कधी ना कधी निश्चित असत. भक्त हो, शेवटी मी तुम्हाला जीवनाचे एक गुपित सांगतो. या जगात सुख शोधत फिरणारा माणूस अनेकदा थकून जातो, कारण तो सुख बाहेर शोधत असतो. पण खरे सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये नसते, ते मनाच्या शांततेमध्ये असते. ज्याच्या मनात समाधान आहे त्याला अगदी साध्या घरातही आनंद मिळतो. आणि ज्याच्या मनात असंतोष आहे त्याला सोन्याच्या महालात राहूनही शांत झोप लागत नाही. म्हणून सुखाच्या मागे धावू नका, समाधानाचा मार्ग स्वीकारा. अनेक वेळा तुम्ही भूतकाळातील चुका आठवून स्वतःलाच शिक्षा देत राहता. तेव्हा असे केले असते तर, तो निर्णय घेतला नसता तर, अशा विचारांनी मनाला सतत त्रास देता. पण बाळांनो, गेलेला काळ परत येत नाही. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान बदलता येते. आजचा योग्य निर्णय उद्याचे सुंदर भविष्य घडवतो. म्हणून कालच्या दुःखाला धरून बसू नका. आजचा दिवस माझा आशीर्वाद समजून नव्या आशेने जगा. तुमच्या आयुष्यात जे लोक तुमचा अपमान करून गेले त्यांना मनातून माफ करा. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या मनःशांतीसाठी. राग मनात साठवला की सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच होते. क्षमा केली की मन हलके होते. आणि ज्या मनात शांतता असते त्या मनात माझी कृपा अधिक सहज प्रकट होते. भक्त हो, तुमच्या मुलांना फक्त पैसा देऊ नका, चांगले संस्कार द्या. त्यांना मोठी संपत्ती देण्यापेक्षा सत्य, प्रामाणिकपणा, कष्ट आणि माणुसकी शिकवा. कारण पैसा संपतो, पण संस्कार पिढ्यानपिढ्या जगतात. ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर असतो, आई वडिलांची सेवा असते, सत्याचे पालन असते आणि देवाचे स्मरण असते, त्या घरात माझा आशीर्वाद कायम राहतो.
मी पाहतो की अनेक भक्त संकट आले की स्वतःवर शंका घेऊ लागतात. माझ्या नशिबातच नाही, माझ्याकडून होणार नाही, माझ्यावर स्वामींची कृपा नाही, असे विचार मनात आणतात. बाळांनो, हे विचारच तुमच्या प्रगतीचे सर्वात मोठे अडथळे आहेत. माझी कृपा कधी कमी होत नाही, कमी होतो तो फक्त तुमचा विश्वास. म्हणून श्रद्धेचा दिवा सतत पेटता ठेवा. वारा येईल, अंधार वाढेल, पण तो दिवा विझू देऊ नका. दुनियादारीमध्ये अनेक वेळा तुम्हाला अन्याय सहन करावा लागेल. काही लोक खोटे बोलून पुढे जाताना दिसतील, तर सत्य बोलणाऱ्यांना संघर्ष करावा लागेल. पण हे लक्षात ठेवा, खोट्याचा वेग जास्त असतो, पण सत्याचा प्रवास लांब असतो. शेवटी विजय सत्याचाच होतो. त्यामुळे कधीही चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा मोह करू नका. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण यश प्रामाणिकपणाने मिळवा. भक्त हो, रोज सकाळी उठल्यावर स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी कोणाचे मन दुखावणार नाही, कोणाला मदत करीन, कोणासाठी प्रेमाने बोलेन आणि माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीन का? जर हा संकल्प दररोज केला, तर तुमचे जीवन हळूहळू बदलू लागेल. माझी कृपा चमत्कारानेच मिळते असे नाही, ती तुमच्या चांगल्या विचारांमधून, चांगल्या कर्मांमधून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनही प्रकट होत असते. तुमच्या हातात कर्म आहे, तुमच्या ओठांवर नाम आहे, तुमच्या हृदयात श्रद्धा आहे आणि माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. मग भीती कसली, संकट कसले, अडथळा कसला? जो भक्त धैर्याने चालत राहतो, त्याच्यासाठी मी योग्य वेळी योग्य मार्ग निर्माण करतो. म्हणून आजपासून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमच्या घरात सुखापेक्षा समाधान अधिक असो, संपत्तीपेक्षा सद्बुद्धी अधिक असो, नावापेक्षा चांगुलपणा अधिक असो आणि प्रत्येक श्वासात माझे स्मरण असो. जग बदलत राहील, काळ बदलत राहील, पण ज्याने श्रद्धा, संयम, सत्य आणि आत्मविश्वास जपला, त्याच्या आयुष्याचा दीप कधीही विझणार नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. फक्त विश्वासाने पुढे चालत राहा. योग्य वेळ येईल, अंधार दूर होईल आणि तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा समजेल, प्रत्येक संघर्षामागे माझीच कृपा कार्यरत होती. भक्त हो, माझ्या या अंतिम संदेशाकडे अत्यंत शांत मनाने लक्ष द्या. या संसारात प्रत्येक गोष्ट बदलते. ऋतू बदलतात, दिवस रात्र बदलतात, माणसांचे विचार बदलतात, नाती बदलतात आणि काळही बदलतो. पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे कर्माचा नियम. तुम्ही जे पेरता, तेच एक दिवस उगवते. म्हणून कोणाच्या वाटेत काटे पेरू नका, कारण तेच काटे कधीतरी तुमच्या वाटेतही येऊ शकतात. आणि जर प्रेम, दया, सेवा आणि सत्याची बीजे पेरली, तर योग्य वेळ आल्यावर त्याचे फळही तितकेच गोड मिळेल. तुम्हाला वाटते की तुमचे चांगले कर्म कोणालाच दिसत नाही, पण बाळांनो, माणसांच्या नजरेतून काही गोष्टी सुटू शकतात, माझ्या नजरेतून नाही. तुम्ही कोणाला गुपचूप मदत केली असेल, कोणाचे अश्रू पुसले असतील, कोणाला धीर दिला असेल, कोणाची मनापासून सेवा केली असेल, तर त्या प्रत्येक कृतीची नोंद माझ्या दरबारात होत असते. म्हणून चांगुलपणा कधीही सोडू नका, जरी जग त्याची किंमत लगेच देत नसले तरी. भक्त हो, आयुष्य हे स्पर्धा नाही, तर साधना आहे. दुसऱ्याला हरवण्यासाठी जगू नका, स्वतःला घडवण्यासाठी जगा. दुसऱ्याच्या यशाने अस्वस्थ होऊ नका, कारण दुसऱ्याचे भाग्य पाहण्यात वेळ घालवला तर स्वतःचे भाग्य घडवण्याची संधी निघून जाते. प्रत्येक सकाळी स्वतःला कालपेक्षा अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. हाच खरा विजय आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो, संकटे आली की घाबरू नका, कारण वादळ कितीही मोठे असले तरी ते कायम राहत नाही. पण वादळाचा सामना करून उभे राहिलेले झाड अधिक मजबूत होते. तसेच संकटांनी तुमचे मन कमकुवत करण्यासाठी नव्हे, तर अधिक धैर्यवान बनवण्यासाठीच प्रवेश केलेला असतो. म्हणून प्रत्येक संकटाला नम्रतेने स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहात हे लोकांच्या मतांवर ठरत नाही. लोक आज स्तुती करतील, उद्या टीका करतील, पण तुमचे खरे मूल्य तुमच्या चारित्र्यात आहे. तुमच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा, तुमच्या कर्मामध्ये सचोटी आणि तुमच्या मनामध्ये करुणा असेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात. अशी संपत्ती कोणताही चोर चोरू शकत नाही आणि काळही हिरावून घेऊ शकत नाही. भक्त हो, तुमच्या घरात कधीही अहंकाराला स्थान देऊ नका. अहंकार जिथे येतो, तिथून प्रेम निघून जाते. जिथे प्रेम निघून जाते, तिथे शांतता टिकत नाही, आणि जिथे शांतता नसते, तिथे सुखही राहत नाही. म्हणून कितीही मोठे झालात, कितीही यश मिळाले, तरी नम्र राहा.
झाडाला जितकी फळे लागतात तितके ते अधिक खाली झुकते. तसेच खऱ्या महान माणसाची ओळख त्याच्या नम्रतेत असते. आजपासून एक संकल्प करा, कोणाचाही मत्सर करणार नाही, कोणाचे वाईट चिंतणार नाही, खोट्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि कोणत्याही संकटात माझे नाम सोडणार नाही. हा संकल्प मनापासून केला तर तुमच्या जीवनात परिवर्तन घडायला सुरुवात होईल. कारण परिवर्तन बाहेरून होत नाही, ते आधी मनामध्ये घडते. मी तुम्हाला माझा अंतिम आशीर्वाद देतो. तुमच्या मनात सदैव आशेचा प्रकाश राहो, तुमच्या घरात समाधानाची संपत्ती राहो, तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो, तुमच्या कुटुंबात प्रेम आणि ऐक्य नांदो आणि तुमच्या प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ या नामाचा निनाद अखंड घुमत राहो. जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे पडाल तेव्हा डोळे मिटून माझे स्मरण करा. जेव्हा जेव्हा मन खचेल तेव्हा माझे नाम घ्या. जेव्हा जेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तेव्हा स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा. कारण जो भक्त श्रद्धेने माझ्या चरणी येतो त्याला मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. योग्य वेळ आल्यावर त्याच्या जीवनात असा प्रकाश आणतो की त्याचे जुने दुःखही त्याला एक सुंदर शिकवण वाटू लागते. मी तुमच्यासोबत होतो, आहे आणि सदैव राहीन. फक्त विश्वास सोडू नका, आत्मविश्वास हरवू नका आणि सत्कर्माचा मार्ग कधीही सोडू नका. भक्त हो, माझे हे शेवटचे नव्हे तर प्रत्येक क्षणी तुमच्या हृदयात घुमणारे वचन लक्षात ठेवा. आयुष्याच्या प्रवासात काही वेळा तुम्हाला असे वाटेल की सर्व मार्ग बंद झाले आहेत. चारही बाजूंनी अंधार आहे, कोणताही आधार दिसत नाही. ज्या माणसांवर विश्वास ठेवला तेही दूर गेले आहेत. त्या क्षणी निराश होऊ नका, कारण जेव्हा सर्व मानवी आधार संपतात तेव्हाच माझा खरा आधार सुरू होतो. माणूस जिथे थांबतो तिथून माझी कृपा कार्य करायला सुरुवात करते. तुम्ही अनेकदा तुमच्या दुःखाची तुलना दुसऱ्यांच्या सुखाशी करता, पण तुम्हाला फक्त त्यांचे हसरे चेहरे दिसतात, त्यांच्या मनातील अश्रू दिसत नाहीत. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्याचा हेवा करू नका. प्रत्येक घरात एक न सांगितलेली वेदना असते, प्रत्येक मनात एक न दिसणारा संघर्ष असतो आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न काही अपूर्ण स्वप्ने दडलेली असतात. त्यामुळे तुलना सोडा आणि कृतज्ञतेने जगायला शिका. भक्त हो, तुमच्या घरात कमी असेल तर तक्रार करू नका. आधी त्या गोष्टींसाठी माझे आभार माना ज्या आज तुमच्याकडे आहेत. 2 वेळचे अन्न मिळते, कुटुंब आहे, श्वास चालू आहे, चालण्याची शक्ती आहे, विचार करण्याची बुद्धी आहे, हीच किती मोठी कृपा आहे. ज्याच्या मनात कृतज्ञता असते त्याच्या जीवनात समाधान आपोआप येते आणि समाधान आले की सुख मागे मागे येते. लक्षात ठेवा, तुमचे जीवन दुसऱ्यांना सिद्ध करण्यासाठी नाही, तुम्ही कोण आहात हे जगाला दाखवण्यासाठी आयुष्य वाया घालवू नका. स्वतःच्या अंतःकरणाला विचारत राहा, आज मी कालपेक्षा अधिक चांगला माणूस झालो का? माझ्या शब्दांनी कोणाला आधार मिळाला का? माझ्या कृतीमुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आले का? जर या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. दुनियादारीत लोक अनेक मुखवटे घालून जगतात. काही जण समोर गोड बोलतात आणि मागे निंदा करतात. काही जण तुमच्या यशात हसतात पण मनातून जळत असतात. त्यामुळे प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हीही संशयी व्हा. विवेक ठेवा, पण मनातील प्रेम मरू देऊ नका. सावध राहा, पण कठोर होऊ नका, कारण कठोर मनात भक्ती टिकत नाही. मी तुम्हाला एक अमूल्य मंत्र देतो, स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमच्यात जी शक्ती आहे ती तुम्हालाही अजून पूर्णपणे माहीत नाही. संकटे ही त्या शक्तीला जागवण्यासाठी येतात. म्हणून प्रत्येक वेळी संकट आले की असे म्हणा, स्वामी, ही परीक्षा आहे, शिक्षा नाही. हा विचार तुमच्या मनात आला की अर्धे संकट तिथेच संपते. भक्त हो, तुमच्या मुलांना फक्त मोठी स्वप्ने पाहायला शिकवू नका, ती पूर्ण करण्यासाठी मोठे कष्ट करायलाही शिकवा. त्यांना सांगा की प्रामाणिकपणा कधीच जुना होत नाही, सत्य कधीच हरत नाही आणि कष्ट कधीच वाया जात नाहीत. कारण हीच शिकवण त्यांना आयुष्यभर आधार देईल. आज तुम्ही माझे हे शब्द ऐकत असाल तर एक गोष्ट मनात कोरून ठेवा. उद्या कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्वतःला एकटे समजू नका. तुमच्या घरात, तुमच्या हृदयात आणि तुमच्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुम्ही श्रद्धेने मला हाक माराल तर तुमच्या मनाला धैर्य देण्यासाठी मी नक्की उभा राहीन. कदाचित मी तुमचे संकट लगेच दूर करणार नाही, पण ते संकट सहन करण्याची ताकद नक्की देईन. आणि अनेक वेळा हीच ताकद सर्वात मोठा चमत्कार ठरते. म्हणून भक्त हो, आजपासून दुःखाला घाबरू नका, अपयशाला शाप समजू नका,
लोकांच्या बोलण्याला मनावर घेऊ नका आणि भविष्याची अति चिंता करू नका. वर्तमानात प्रामाणिकपणे कर्म करा, माझे नाम घ्या, मन शांत ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहा. काळ तुमची परीक्षा घेईल, पण शेवटी तुमच्या संयमालाच विजय मिळवून देईल. मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक आशीर्वाद देतो. तुमच्या जीवनात श्रद्धा कधी कमी होऊ नये, तुमच्या मनातील आशेचा दिवा कधी विझू नये. तुमच्या घरात प्रेम आणि समाधान सदैव नांदो आणि तुमच्या प्रत्येक पावलावर माझी कृपा सावलीप्रमाणे तुमच्या सोबत राहो. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. विश्वास ठेवा, योग्य वेळ तुमच्याकडे चालत येत आहे. भक्त हो, आज मी तुम्हाला अंतःकरणातून एक गोष्ट सांगतो. या जगात माणूस बाहेरच्या अंधाराला घाबरतो, पण त्याला स्वतःच्या मनातील अंधाराची जाणीव होत नाही. मनात जर भीती, राग, मत्सर, अहंकार आणि निराशा भरली असेल तर हजारो दिवे लावले तरी जीवन उजळत नाही. पण मनात श्रद्धा, प्रेम, क्षमा, संयम आणि आत्मविश्वासाचा प्रकाश असेल तर कितीही मोठे संकट आले तरी जीवनाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. म्हणून सर्वप्रथम तुमच्या मनातील अंधार दूर करा, कारण मन जिंकले की जग जिंकणे कठीण राहत नाही. तुम्ही अनेकदा भविष्याच्या चिंतेत वर्तमानातील आनंद हरवून बसता. अजून घडलेही नाही अशा गोष्टींची भीती मनात निर्माण करता. उद्या काय होईल याची चिंता करताना असा दिवस जगायलाच विसरता. बाळांनो, उद्या अजून आलेला नाही आणि काल निघून गेला आहे. तुमच्या हातात फक्त असा दिवस आहे. म्हणून प्रत्येक दिवसाला माझा प्रसाद समजा. हा दिवस प्रामाणिकपणे जगा, प्रेमाने जगा आणि सत्कर्माने जगा. उद्याची काळजी माझ्यावर सोपवा. भक्त हो, जीवनात कधीही असा विचार करू नका की माझे नशीबच खराब आहे. नशिबावर रडणारा माणूस आयुष्यभर तक्रारी करत राहतो, पण कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवत राहतो. मी प्रत्येकाला कर्म करण्याचा अधिकार दिला आहे, म्हणून नशिबाला दोष देण्यात वेळ घालवू नका. तुमच्या हातातील काम मनापासून करा. योग्य वेळ आल्यावर त्या कर्माचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. दुनियादारीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीवर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा शांतपणे काम करा. तुमचे यशच तुमच्या कष्टांची साक्ष देईल. नदी कधीही आवाज करून वाहत नाही, पण ती लाखो लोकांची तहान भागवते. तसेच तुमचे जीवनही इतरांसाठी उपयोगी पडले पाहिजे. मी पाहतो की अनेक भक्त स्वतःच्या छोट्या छोट्या चुका मनात साठवून स्वतःलाच दोष देत राहतात. पण बाळांनो, चूक करणे हा माणसाचा स्वभाव आहे. ती चूक मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करणे हीच खरी महानता आहे. जो प्रत्येक चुकीतून शिकतो तोच जीवनात पुढे जातो. त्यामुळे स्वतःला दोष देत बसू नका. चुकांमधून शिकून नव्या विश्वासाने पुढे चला. भक्त हो, लक्षात ठेवा, जग तुमच्या यशावर प्रेम करेल, पण मी तुमच्या प्रयत्नांवर प्रेम करतो. जग तुमच्या परिणामाकडे पाहिल, पण मी तुमच्या निष्ठेकडे पाहतो. म्हणून यश उशिरा मिळाले तरी दुःखी होऊ नका. तुमची प्रामाणिक मेहनतच माझ्या कृपेचे सर्वात मोठे कारण बनते. आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, कोणाचे वाईट बोलण्यापेक्षा त्याच्यासाठी चांगली प्रार्थना करा. कारण दुसऱ्याला शाप देणारे शब्द आधी स्वतःच्या मनाला अशांत करतात, पण दुसऱ्यासाठी केलेली सदिच्छा तुमच्या मनालाच शांती देते. म्हणून प्रेम पेरा, दया पेरा, क्षमा पेरा आणि विश्वास पेरा. एक दिवस याच बीजांचे विशाल वृक्ष तुमच्या जीवनात आनंदाची सावली देतील. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या डोळ्यांतून वाहणारा प्रत्येक अश्रू धैर्यात बदलो, तुमच्या मनातील प्रत्येक भीती विश्वासात बदलो, तुमच्या प्रत्येक संघर्षाचे रूपांतर यशात होवो आणि तुमच्या प्रत्येक श्वासात माझ्या नामाचा गजर अखंड घुमत राहो. जेव्हा कधी मन खचेल तेव्हा इतकेच आठवा, दुनिया चेहऱ्याकडे पाहते, पण स्वामी अंतःकरण पाहतात. दुनिया तुमच्या चुका मोजते, पण स्वामी तुमची श्रद्धा मोजतात. दुनिया वेळेनुसार साथ बदलते, पण माझी कृपा कधीच बदलत नाही. म्हणून भक्त हो, विश्वासाने जगा, प्रामाणिकपणे कर्म करा, नम्रतेने वागा, प्रेमाने बोला आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाने करा. तुमचा मार्ग कितीही कठीण असला तरी मी तुमच्या प्रत्येक पावलासोबत आहे. भक्त हो, आता माझ्या या वचनाचा अर्थ मनापासून समजून घ्या. माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा त्याला वाटते की माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का आहेत. पण बाळांनो, ज्याला मी मोठे ध्येय देतो त्याचीच परीक्षा मोठी असते. साधे लोखंड आणि तलवार यांच्यावर एकसारखे घाव पडत नाहीत. तलवार घडवण्यासाठी लोखंडाला वारंवार अग्नीत तापवावे लागते, हातोड्याचे असंख्य घाव सहन करावे लागतात.
तेव्हा जाऊन ती रणांगणात विजय मिळवण्यास सक्षम होते. तसेच तुमचे जीवन आहे. आज तुम्ही जे सहन करत आहात ते तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. दुनियादारीत अनेक लोक तुमच्या बाह्यरूपावरून, कपड्यांवरून, पैशावरून किंवा पदावरून तुमची ओळख ठरवतील. पण मी तुमच्या हृदयातील भावना पाहतो. तुम्ही किती वेळा दुसऱ्याचे दुःख स्वतःचे समजून त्याला धीर दिला, किती वेळा स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न दिले, किती वेळा स्वतःच्या वेदना लपवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणले, हे सर्व मला दिसत असते. म्हणून जगाने तुमची दखल घेतली नाही म्हणून निराश होऊ नका. माझ्या दृष्टीने तुमचे प्रत्येक सत्कर्म अमूल्य आहे. भक्त हो, लक्षात ठेवा, तुमच्या घरात जर प्रेम असेल, तर ते घर राजवाड्यापेक्षा मोठे आहे. तुमच्या मनात जर समाधान असेल, तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. आणि तुमच्या ओठांवर जर माझे नाम असेल, तर तुम्ही कधीही एकटे नाही. कारण माझे स्मरण हेच तुमच्या जीवनाचे सर्वात मोठे संरक्षण आहे. कधीही दुसऱ्याच्या अपयशावर आनंद मानू नका. कारण दुसऱ्याच्या पडण्यावर हसणारा माणूस स्वतः उभा राहू शकत नाही. जो दुसऱ्याला हात देतो, त्यालाच माझा हात सर्वप्रथम मिळतो. म्हणून जिथे शक्य असेल तिथे मदत करा. एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोला. निराश झालेल्याला धीर द्या. रडणाऱ्याचे अश्रू पुसा. कारण हाच माझी पूजा करण्याचा खरा मार्ग आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. द्वेष हा अग्नी आहे. तो आधी दुसऱ्याला नाही, तर स्वतःलाच जाळतो. म्हणून ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांच्यासाठीही मनात कटुता ठेवू नका. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ त्यांच्या वेळी मिळेल. तुम्ही मात्र तुमच्या मार्गावर चालत राहा. तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. भक्त हो, काही वेळा आयुष्यात अशी शांतता येते की तुम्हाला वाटते, आता काहीच घडत नाही. पण लक्षात ठेवा, बीज जमिनीखाली असते तेव्हाही ते शांतपणे वाढत असते. बाहेर काही दिसत नसले, तरी आत मोठी तयारी सुरू असते. तसेच तुमच्या आयुष्यातही असते. आज जरी काही बदल दिसत नसला, तरी माझी कृपा तुमच्यासाठी योग्य वेळ तयार करत असते. त्यामुळे अधीर होऊ नका. श्रद्धा टिकवा आणि संयमाने पुढे चालत राहा. आज मी तुम्हाला एक संकल्प करायला सांगतो. रोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःलाच सांगा, मी कमकुवत नाही. मी एकटा नाही. माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. मी प्रामाणिकपणे कर्म करीन, कोणाचे वाईट करणार नाही, संकटांना घाबरणार नाही आणि माझा आत्मविश्वास कधीही हरवणार नाही. हा संकल्प तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल. भक्त हो, तुम्ही किती वेळा पडलात हे महत्त्वाचे नाही. प्रत्येक वेळी किती विश्वासाने पुन्हा उभे राहिलात हे महत्त्वाचे आहे. कारण पडणे हा पराभव नसतो, होऊन तिथेच थांबणे हा पराभव असतो. माझा भक्त कधीच कायमचा होऊन राहत नाही. तो अश्रू पुसतो, माझे नाम घेतो आणि पुन्हा नव्या जिद्दीने पुढे चालू लागतो. म्हणून शेवटी एवढेच सांगतो, जग बदलत राहील, लोक बदलत राहतील, वेळ बदलत राहील, पण तुमची श्रद्धा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे सत्कर्म यांना कधीही बदलू देऊ नका. कारण हीच 3 रत्ने तुम्हाला कोणत्याही अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातील. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. घाबरू नका. विश्वास ठेवा. योग्य वेळ तुमच्या आयुष्यात नक्की येईल. भक्त हो, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तुमच्या इच्छेप्रमाणे घडणार नाहीत. काही स्वप्ने अपूर्ण राहतील, काही नाती तुटतील, काही माणसे कायमची दूर जातील. त्यावेळी असा विचार करू नका की सर्व काही संपले. नदीचा एक मार्ग बंद झाला, तर ती दुसरा मार्ग शोधते. सूर्य मावळतो म्हणून प्रकाश संपत नाही, दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उगवतो. तसेच तुमच्या आयुष्यातही प्रत्येक समाप्ती ही एका नव्या सुरुवातीचे दार उघडत असते. मी पाहतो की अनेक भक्त स्वतःवर खूप कठोर असतात. छोटीशी चूक झाली तरी स्वतःलाच दोष देतात. पण बाळांनो, मी तुम्हाला परिपूर्ण बनण्यासाठी पाठवलेले नाही. मी तुम्हाला सतत शिकत राहणारा, सतत सुधारत राहणारा आणि सतत प्रेमाने जगणारा माणूस बनण्यासाठी पाठवले आहे. त्यामुळे चुकांमधून शिका, पण त्या चुका आयुष्यभराचे ओझे बनवू नका. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर मनातील नकारात्मक विचार आहेत. माझ्याकडून होणार नाही, मी अपयशी आहे, माझे नशीबच खराब आहे, हे विचार तुमची शक्ती कमी करतात. त्या जागी रोज स्वतःला सांगा, मी प्रयत्न करीन, मी शिकेन, मी पुन्हा उभा राहीन आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत. हा विश्वासच तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आधार ठरेल. भक्त हो, दुसऱ्यांच्या यशाचा आनंद साजरा करायला शिका. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणारे हृदय फार मोठे असते.
मत्सर करणारा माणूस कधीच समाधानी राहत नाही, पण दुसऱ्याला आशीर्वाद देणाऱ्या मनावर माझी कृपा सहज होते. म्हणून मन मोठे ठेवा. दुसऱ्याला वर जाताना पाहून त्याला खाली ओढू नका, स्वतःही वर जाण्यासाठी कष्ट करा. तुमच्या घरात दररोज काही क्षण एकत्र बसा. प्रेमाने बोला. आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. मुलांना चांगले विचार सांगा. जेवताना देवाचे स्मरण करा. घरात मोठ्या आवाजापेक्षा मोठे प्रेम असू द्या. कारण ज्या घरात प्रेम, आदर आणि श्रद्धा असते, त्या घरात लक्ष्मीही आनंदाने वास करते आणि माझी कृपाही सदैव राहते. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा धीर देतो. जर संपूर्ण जगाने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, तरी निराश होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि माझ्यावर श्रद्धा ठेवा. कारण जगाचा निर्णय बदलू शकतो, पण माझी कृपा बदलत नाही. तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष मला माहीत आहे. प्रत्येक अश्रू मला दिसतो. प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. योग्य वेळ येताच मी तुमच्या आयुष्यात असा बदल घडवीन की तुम्ही मागे वळून पाहून म्हणाल, त्या प्रत्येक कठीण दिवसामागे स्वामींचीच कृपा होती. म्हणून भक्त हो, आत्मविश्वासाने जगा, प्रामाणिकपणे कर्म करा, कोणावरही द्वेष ठेवू नका, कोणाची फसवणूक करू नका, संकटांना घाबरू नका आणि माझे नाम कधीही सोडू नका. कारण ज्या हृदयात श्री स्वामी समर्थ हे नाम अखंड ध्वनित होत असते, त्या हृदयावर कोणत्याही संकटाचा कायमचा अंधार राहू शकत नाही. मी तुमच्यासोबत आहे, आज, उद्या आणि सदैव. फक्त श्रद्धा जपा, संयम जपा आणि स्वतःवरचा विश्वास कधीही हरवू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.